हॅलो नमस्कार. तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटले की असते धमाल. आणि आज त्यात आहे 1 फेब्रुवारी. तर 1 फेब्रुवारी रोजी बड्डे असतो, तो म्हणजे माझ्या आईचा आणि भावाचा. दोघांचाही बड्डे एकाच दिवशी असतो. तर चला आपण काही जुन्या आठवणींचा अल्बम पाहूयात. बालपणीचा तो अल्बम म्हणजे मी म्हणेल सोनेरी दिवस, लहानपण देगा देवा. आणि त्याच्यामध्ये जर मला आईचं वर्णन करायचं असेल तर बापरे, शब्द शोधूनही ते कमी पडतील असं मला वाटतं. मी तुम्हाला स्पेशली आई दाखवेल की म्हणजे बघा, एवढ्या सगळ्यांमध्ये माझी आई किती देखणी दिसते, एकदम नाजूक आणि काटक. तर हे बघा, इथे सुद्धा मोठा भाऊ आहे दादा, त्याला घेऊन ती अशी हे उभी राहिली. आणि तेव्हा घर पण अगदी मातीचं असायचं. आणि हे बघा आबा खूप डॅशिंग. आणि तेव्हा सगळे कपड्यांचे वल्नी साईडला. तरी पण तेव्हा फोटो काढायचा जो म्हणजे काहीच फोटो काढणे माहीतच होते, कसेही फोटो काढलेले आहेत बघा. तरीसुद्धा माझ्या घरातल्यांना फोटोची तेव्हापासून सुद्धा आवड आहे, आजीला, वडिलांना, सगळ्यांना. त्याच्यामुळे आज मी जे व्लॉग ह्या क्षेत्रामध्ये आहे, यूट्यूब या क्षेत्रात आहे, मी म्हणेल की मला तिथूनच बाळकडू मिळालं असेल असं म्हणेल. आणि ह्याचा मी सेपरेट एक ब्लॉग बनवला आहे, सगळ्याचं वर्णन केलेलं आहे, लहानपण देगा देवा म्हणून, तुम्ही बघू शकता. तर आज आपण स्पेशली आईवरती फोकस ठेवतो, त्याच्यामुळे मी सगळं एक रिव्हिजन घेते की माझी आई म्हणजे जी साधी, स्वतःकडे न बघता आपल्या लेकरांची हौस पूर्ण करणारी आई म्हणजे आमची आई. आणि जी मला असं वाटते 90s जे किड आहे त्यांच्या सगळ्यांची आई ही अशीच आहे. आणि आईचा अर्थच तो. तर बघा, साधी एकदम, टिकली वगैरे, आणि पण पोरांची हौस करायची. आणि सगळी लहान लहान पोरं बघा, आता त्यांना एवढी पोरं असतील, आता एवढी सगळी मोठी झाली आहेत आता. हे बघा, सगळ्यांचे लहानपणी आळीमधले सगळ्यांचे फोटो आहेत. तर आईचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, पण म्हटलं आईच्या आठवणी आईलाच आज दाखवाव्यात थोड्याशा. आई मुंबईला आली होती तेव्हा ताज हॉटेलचे इथे फोटो काढलेले. आणि त्याच्यानंतर दादाबद्दल बोलायचं तर स्पेशली लहानपणी दादा आणि आम्ही दोघंच पार्टनरशिपमध्ये, आबांनी जे काही खाऊ आणतील ते अर्ध करायचं. त्याची वाटणी होणार, मला अर्ध त्याला अर्ध. तर ती एक कॉम्पिटिशन असायची. दादाचा माझा बड्डेसुद्धा बघा तुम्ही एकाच दिवशी व्हायचा. दादाला जेव्हा म्हणजे दोघांना जलस फील नको व्हायला म्हणून मलाही त्या दिवशी उभं केलं जायचं. आणि तेव्हा बड्डेचं वगैरे एवढं काही नव्हतं. हे बघा, इथे सुद्धा दादा आहे. आणि दादा फार जवळचा, एकदम जवळची व्यक्ती असते तसं. सगळीकडे दादा आणि आम्ही दोघं. आणि दादाचं एक आहे की तो छान काळजी घेतो खूप आपल्या ह्याची. तर हे बघा, दादा ते वाईला असताना इथे अमित आहे, इथे मी आहे, कोमल आहे, सगळेजण आता फक्त फोटोतच दिसत आहेत. दादाबद्दल आहे बघा, शायनिंग बघा कशी मारतो, इथे असं पाय स्टाईल मारली आणि उभा राहिलाय. तर हे वाईचं घर आहे आपलं. तिथे वास्तुशांती करतानाचे हे फोटो आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर लोक आहेत, आपल्याला बघायला मिळतील. दादाचे स्पेशली फोटो बघूयात तर म्हणजे दादा आबांसोबत सहलीला गेला होता. रायगड, सिंहगड हे सगळं त्यांनी एका सहलीमध्ये केलं होतं. तर दादाला एकट्यालाच मुंबईला आणलं, मला आणलं नाही, म्हणून मला थोडासा राग पण होता. आणि तेव्हा कहो ना प्यारचं जॅकेट वगैरे तेव्हा आली होती फॅशन. तर दादाला ती नवीन कपडे घेतली होती आबांनी आणि फिरवलेलं दादाला. आणि दादाने बघा शाळेमध्ये मला वाटत नाही कधी त्याने डान्स केला. हा लेझिममध्ये असायचा, ढोल ताशा पथकमध्ये ते असायचं खेळायला, पण डान्समध्ये कधी नव्हता. पण कॉलेजमध्ये इथे त्यांनी एका आई भवानी तुझ्या कृपेने हा जो गोंधळाचा डान्स आहे त्याच्यामध्ये त्याने पार्टिसिपेट केला. आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याचा डान्स बघायला गेलो होतो दामोदर हॉलमध्ये लालबागला. त्याच्यानंतर दादा तुम्हाला कुठे कुठे पाहायला मिळेल, हे बघा इथे दादा आहे. आणि इथे दादा तेव्हा खूप असा सोन्या तर सगळीकडे दिसेल आपल्याला. हा आईचा माझा फोटो आहे. आम्ही इकडे फिरायला गेलो, तसं आम्ही खूप फिरलो आहे. आबांना भ्रमंतीचा एक छंद असल्यामुळे सगळे देवस्थान वगैरे झालेली आहेत आमची. आणि इथे दादाच दिसतोय. ते आमच्या आजीचा फोटो आहे बघा.
आणि बरेच आपल्याला लहानपणीचे एवढे सगळे अल्बम आहेत आणि त्याचा आपण ब्लॉग करू लवकरच. तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा आणि आई दोघांना सुद्धा. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्याकडून आणि तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीकडून सुद्धा दादा आणि आईसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण अल्बम लवकरच बघू, तेव्हा डिटेलमध्ये जाऊ. ठीक आहे, तर चला बाय.